नमस्कार. आमच्या जागतिक परिसंस्था विषयक खेळ बिप्लॉब्स एक्सपिडिशन वर एक झटपट मार्गदर्शक येथे आहे. आता ह्या खेळाच्या अनेक प्रकारांमध्ये आर्क्टिक परिसंस्था, सहारा परिसंस्था, निलगिरी परिसंस्था, थार वाळवंट परिसंस्था, अमेझॉन पर्जन्यवन परिसंस्था आणि इतर अनेक परिसंस्थांचा समावेश आहे. तुम्ही कोणताही प्रकार निवडला तरी हा खेळ खेळण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे आणि मी तुम्हाला ती पद्धत पटकन समजावून सांगणार आहे. बॉक्स मध्ये आपल्याकडे एक अतिशय उपयुक्त शीट आहे. ही 2 पानांची शीट खेळ समजावते, पण मी तुम्हाला थेट खेळ दाखवतो. आणि आपल्याकडे या एक्सपेडिशन कार्ड्स आहे. आपल्याकडे क्लायमेट चेंज कार्ड्स आहेत आणि खेळाडूंचे अवतार आहेत. तर तुम्ही बोर्ड्स अशा प्रकारे मांडायचे, कार्ड्स लावायचे आणि खेळाडूंचे अवतार बाजूला ठेवायचे. या खेळाचा उद्देश म्हणजे तुम्ही 0 किलोमीटर पासून सुरुवात करून या परिसंस्थेतून 100 किलोमीटर पर्यंत पोहोचणे. आता पुढे कसे जायचे? वळणावर कार्ड्स नीट मिसळा आणि बाजूला ठेवा. नंतर डेकमधून वरचं कार्ड उचला आणि त्यावर दिलेल्या सूचनांचं पालन करा. उदाहरणार्थ, मी जे कार्ड उचललं आहे त्यावर असं लिहिलं आहे: तुमच्या भागातील तहर वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजातींना वाढायला मदत करत आहे, कारण ते कोवळी पाने खातात आणि त्यामुळे मुलं जलद वाढतात. म्हणून तुम्ही 8 किलोमीटर पुढे जाता. म्हणजे मी समजा शेतकरी जग्गू आहे, तर मी 0 पासून थेट 8 किलोमीटर मार्ग पर्यंत जातो. आता तुम्ही लक्षात घेतलं तर इथे 2 गोष्टी घडत आहेत. स्पष्ट आहे की तुम्ही मजेशीर आणि कुटुंबासोबत एकत्र येण्याचा खेळ खेळत आहात, पण हे करताना मी हा खेळ खेळतो. निलगिरी परिसंस्थेबद्दल बोलायचं झालं तर मी त्या परिसंस्थेतील प्राणी, पक्षी, मासे, वनस्पती आणि झाडांबद्दल शिकतो, जी मिळून ही परिसंस्था बनवतात. मला या परिसंस्थांबद्दल शिकणं महत्वाचं का आहे? कारण जगाच्या वेगवेगळ्या परिसंस्था एकत्र येऊन निरोगी ग्रह तयार करतात. जर निलगिरी परिसंस्थेत काही अडथळे आले आणि मानवी कृतीमुळे असे अनेक अडथळे निर्माण होतात, तर त्याचा दुर्दैवाने संपूर्ण जगावर परिणाम होतो. आणि हे म्हणजे या परिसंस्था केवळ जागतिक तापमान वाढीचे भोगते किंवा बळी नाही, पण इथे घडणाऱ्या घटनांमुळे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलावर होणारा परिणामही वाढतो आहे. तर आता पुढे जाऊया, खेळ सुरू ठेवूया. तुमच्या फेरीत प्रत्येक खेळाडूने एक कार्ड उचलायचं आणि त्यावरच्या सूचनांचं पालन करायचं. वाचलेल्या किंवा मिळालेल्या सूचनानुसार तुम्ही खेळात पुढे किंवा मागे जाल. उदाहरणार्थ, समजा मी कार्ड उचललं. यावर लिहिलं आहे की शिकारीत वाढ झाली आहे, ज्यामुळे वाघांच्या लोकसंख्येला धोका आहे. 7 किलोमीटर मागे जा. स्पष्ट आहे, वाघांची शिकार वाईट आहे. म्हणून असं काही तुमच्या परिसंस्थेत घडत असेल तर तुम्हाला मागे जावं लागेल आणि जागा गमावता. आत्ताच उचललेल्या कार्ड शिवाय तुमच्याकडे 2 महत्वाची कार्ड्स आहेत, म्हणजे पॉवर कार्ड्स आणि सुपर पॉवर कार्ड्स. पॉवर कार्ड्स किंवा सुपर पॉवर कार्ड्स ही अशी कार्ड्स आहेत की जी तुम्ही उचलली तर ती स्वतः जवळ ठेवू शकता आणि योग्य वेळी नकारात्मक कार्डच्या परिणामाला नकार देण्यासाठी वापरू शकता. प्रत्येक वेळी मी कार्ड उचलतो आणि माझा डाव करतो, ते कार्ड बाजूला ठेवले जाते. एकदा सर्व कार्ड्स संपली की ही कार्ड्स पुन्हा एकदा शफल करा आणि खेळ सुरू ठेवा. पण जर तुम्हाला पॉवर कार्ड किंवा सुपर पॉवर कार्ड मिळाले तर ते जवळ ठेवा आणि संधी मिळाल्यावर वापरा. या खेळाचा एक पैलू म्हणजे बोर्डवर वेगवेगळ्या धोक्याच्या जागा आहेत. इथे भूस्खलन आहे. कुठेतरी दुसरीकडे लिहिलं आहे, जंगलात आग लागली, झपाट्याने पूर आला. तुम्ही या भागांपैकी एखाद्या भागावर आलात तर ही घडणारी संकट आहेत किंवा हवामान बदलामुळे घडतात. उदाहरणार्थ, भूस्खलन, जंगलातील आग, झपाट्याने येणारे पूर ही मुख्यत्वे हवामान बदलामुळे होतात आणि त्याचा परिणाम म्हणून घडतात. जर तुम्ही या भागांपैकी एखाद्यावर आलात तर हवामान बदलाचा परिणाम दाखवणारे कार्ड उचला आणि त्यावरच्या सूचनांचे पालन करा. बहुतेक वेळा हा परिणाम नकारात्मक असतो, त्यामुळे कार्ड्सचाही परिणाम तसाच असतो. त्या सूचनांचे पालन करा जोपर्यंत तुमच्याकडे पॉवर किंवा सुपर पॉवर कार्ड नाही. अशा वेळी ते वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला हवामान बदलाच्या नकारात्मक परिणामांचा फटका बसणार नाही. एकदा तुम्ही हे कार्ड वापरले की पुन्हा ते बाजूला ठेवायचे आणि एकदाही सर्व कार्ड्स वापरले की त्यांना नीट मिसळा आणि पुन्हा खेळण्यासाठी ठेवा. खेळ खूप सोपा आहे. कार्डवर दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि इकोसिस्टम मधून मार्ग काढत 100 किलोमीटरच्या टप्प्यावर सर्वात आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात छान गोष्ट म्हणजे
तुम्ही 100 किलोमीटरच्या टप्प्यावर पोहोचेपर्यंत त्या विशिष्ट इकोसिस्टम बद्दल बरीच माहिती शिकलेले असाल आणि त्या इकोसिस्टमला आरोग्यदायी आणि सशक्त बनवणारे सुंदर वनस्पती, प्राणी, मासे आणि पक्षी यांच्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल. ही जागा आपल्याला शाश्वत ग्रह घडवण्यासाठी मदत करते.